नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत कॉमनली यूज इंग्लिश सेंटेन्सेस, जे तुम्हाला डेली रूटीनमध्ये बोलण्यामध्ये तुम्हाला वापरावी लागतात. त्या सेंटेन्स बद्दल, त्यांचा स्ट्रक्चर बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. तुम्हाला इंग्लिश स्पीकर बनायचं आहे ना, तुम्हालाही वाटतं ना की आपल्याला सुद्धा इंग्रजी यायला पाहिजे. चला तर स्टार्ट करूया कॉमनली यूज सेंटेन्सेस लर्निंग. बघूया पहिलं सेंटेन्स बघा. पहिलं सेंटेन्स आहे आय एम ॲट होम. आय एम ॲट होमचा अर्थ होतो मी घरी आहे. आय एम ॲट होम, मी घरी आहे. मी घरी आहे. काय मिनिंग होतं? मी घरी आहे. मी घरी आहे. आता समोर काय दिलेलं आहे बघा. समोर कशासाठी आहे घरी, तर त्याचा पर्पज दिलेला आहे. टू ने सेंटेन्स कनेक्ट केलेला आहे. टू स्टडी, कशासाठी? अभ्यास करण्याचा. आय एम ॲट होम. आय एम ॲट होम कशासाठी? घरी कशासाठी आहे तुम्ही? आय एम ॲट होम, मी घरी आहे. कशासाठी आहे? टू आता समोर सांगणार आहे की कशासाठी मी घरी आहे. टू स्टडी. आय एम ॲट होम टू स्टडी, मी घरी आहे कशासाठी? अभ्यास करण्यासाठी. कशासाठी? अभ्यास करण्यासाठी. अभ्यास करण्यासाठी मी घरी आहे. मी घरी तसंच आहे का? नाही, मी अभ्यास करतो घरी, म्हणून मी घरी थांबलेलो आहे. अंडरस्टूड? नेक्स्ट एक्झाम्पल, आय वेंट. आय वेंटचा अर्थ होते मी गेलो. आय म्हणजे मी, वेंट V2 सेकंड फॉर्म ऑफ द वर्ड, मी गेलो. आय वेंट, मी गेलो. देअरचा अर्थ होते तिथे. मी कुठे गेलो? तिथे गेलो. आय वेंट देअर, मी तिथे गेलो. कशासाठी गेले? पुन्हा टू ने सेंटेन्स कनेक्ट केला. टू हेल्प हिम. हेल्प म्हणजे मदत करणे. कोणाला? त्याला मदतीची गरज होती, मी त्याला मदत करण्यासाठी गेलो. मी फक्त तिथे तसाच नाही गेलो, मी तिथे त्याला मदत करण्यासाठी गेलो. आय वेंट, मी गेलो. देअर, तिथे. कशासाठी गेले? टू ने सेंटेन्स जोडलं. कशासाठी? टू काय दाखवतोय? पर्पज दाखवतोय जाण्याचा. टू हेल्प हिम, त्याची मदत. हिम म्हणजे त्याला मदत करण्यासाठी मी गेलो. काय म्हटलं मी गेलो तिथे. कशासाठी? सेकंड सेंटेन्स. सेकंडचं, मी तिथे गेलो. मी तिथे गेलो. कशासाठी गेले? गेलो. त्याला मदत करण्यासाठी. मी त्याला मदत करण्यासाठी म्हणून तिथे गेलो. ओके. तिसरा सेंटेन्स बघूया. डू व्हॉट यू कॅन. डू व्हॉट यू कॅन. डू म्हणजे कर. व्हॉट यू कॅन. व्हॉटचा अर्थ काय सुद्धा होतो. इथे आपण व्हॉटनी क्वेश्चन नाही विचारत. स्टार्टिंगला व्हॉट नाही, इथे इंटरमिजिएट स्टेजला व्हॉट आहे. डू नंतर व्हॉट यूज केलाय. त्याचं मिनिंग होतं जेव्हा. त्याचं मिनिंग होतं जे काही तुला करायचं. डू व्हॉट यू कॅन, तू जे काही करू शकतो. व्हॉट यू कॅन, डू म्हणजे कर. व्हॉट यू कॅन, जे तुला शक्य असेल ते तू कर. डू व्हॉट यू कॅन. नेक्स्ट, ॲज यू थिंक. म्हणजे जसा तुम्ही विचार करता. ॲज यू थिंक, जसा तुम्ही विचार करता. ॲज यू थिंक, तुम्ही विचार करता. ॲज यू थिंक, जसा तुम्ही विचार करता. यू कॅन डू दॅट, ते तुम्ही करू शकता. जसा तुम्ही विचार करता, तुम्ही ते करू शकता. पण तुम्हाला त्यासाठी कशाची गरज आहे? फर्स्टली यू नीड टू थिंक अबाउट इट. त्यासाठी तुम्हाला पहिले विचार करावा लागेल. तुम्हाला असा विचार करावा लागेल, यस आय कॅन डू इट. देन यू कॅन वर्क. ओके. नेक्स्ट आहे राज इज देअर वेअर यू लिव्ह. राज इज देअर, राज तिथे आहे. राज
आहे, इज म्हणजे आहे, देअर तिथे आहे, वेअर जिथे, तिथे वेअरचं मीनिंग काय आहे, जिथे. राज इज देअर वेअर यू लिव्ह, जिथे तुम्ही राहता, वेअर यू लिव्ह. राज इज देअर वेअर यू लिव्ह, जिथे तुम्ही राहता तिथे राज आहे. राज इज देअर वेअर यू लिव्ह. नेक्स्ट आहे यू शुड वर्क ऑन युअर फ्लुएन्सी. तुम्ही तुमच्या फ्लुएन्सीवर वर्क करायला पाहिजे. अदरवाइज हाऊ विल यू गेट रिझल्ट, तुम्हाला कसा काय रिझल्ट मिळेल. यू शुड वर्क करायला हवा, सजेशन देतोय. यू शुड वर्क ऑन युअर फ्लुएन्सी, तुमच्या इंग्लिश फ्लुएन्सीवर तुम्हाला वर्क करायला पाहिजे. अदरवाइज यू विल नॉट गेट रिझल्ट. You will not get results. If you work on the fluency, definitely you will get results. Otherwise, you will not get results. नाहीतर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. नेक्स्ट आहे how are you improving your English. मी तुम्हाला सपोज विचारत आहे how are you, how म्हणजे कसं, how are you इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश. तुम्ही तुमची इंग्लिश कशी इम्प्रूव्ह करत आहात. हाऊ म्हणजे कसं, हाऊ म्हणजे कशी, तुम्ही तुमची इंग्लिश कशी इम्प्रूव्ह करत आहे. हाऊ आर यू इम्प्रूव्हिंग युअर इंग्लिश. ओके. नेक्स्ट आहे डू यू गो. नेक्स्ट सेंटेन्स आहे डू यू गो. तुम्ही जाता का, याचा अर्थ होते तुम्ही जाता का, तुम्ही जाता का, याचा तुम्ही जाता का. डू यू गो, तुम्ही जाता का. आता डू यू ने जर प्रश्न विचारायचा असेल, जर तुम्ही प्रश्न विचारत असेल म्हणजे तुम्ही कोणती गोष्ट करता का. डू यू प्ले, तुम्ही खेळता का. डू यू कुक, तुम्ही स्वयंपाक करता का. डू यू हेल्प हर, तुम्ही तिला मदत करता का. डू यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकता का. डू यू रीड नॉवेल, तुम्ही नॉवेल वाचता का. डू यू राईट एसे, तुम्ही एसे लिहिता का. तुम्ही कोणती गोष्ट प्रेझेंट मध्ये करता का, हे विचारण्यासाठी डू चा वापर करून तुम्ही क्वेश्चनिंग करू शकता. डू यू प्ले, डू यू स्टडी. तुम्ही इथे कोणताही वर्बचा पहिला फॉर्म लावा आणि प्रश्न विचारा. यू कॅन आस्क thousands of questions by using this structure. Do you plus वर्बचा फर्स्ट. नेक्स्ट आहे did you. आता तुम्ही कोणती गोष्ट केली का. तुम्ही डू यू मध्ये कोणती गोष्ट करता का प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये तुम्ही कोणती गोष्ट केली का, तुम्ही कोणती गोष्ट केली का. जसं तुम्ही आता खेळण्याची जे काम आहे, खेळण्याची जी प्रोसेस आहे, खेळण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे ती केली का. डिड यू प्ले, तुम्ही खेळले का. डिड यू स्टडी, तुम्ही अभ्यास केला का. डिड यू स्विम, तुम्ही पोहले का. डिड यू कुक फूड, तुम्ही स्वयंपाक केला का. डिड यू लर्न इंग्लिश, तुम्ही इंग्रजी शिकले का. म्हणजे कोणतीही गोष्ट पास्ट मध्ये तुम्ही केली का, असं जर विचारायचं असेल तर काय स्ट्रक्चर आहे. डिड, त्याच्यानंतर यू, तुम्ही केलं का, मी तुम्हाला विचारतोय, आणि त्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म. जस्ट you need to follow this structure. This is the very important point you have to imbibe in your mind if you want to become a charismatic, confident, flawless and fantabulous speaker. This is the key point you have to remember in your mind forever. Next point आहे 10वा will you. आता will you नंतर तुम्ही वर्बचा पहिला फॉर्म यूज करा. will you नंतर वर्बचा पहिला फॉर्म. जसं will you go to मुंबई, तुम्ही फ्युचर मध्ये कोणती गोष्ट कराल का. विल यू गो टू मुंबई. जसं मी तुम्हाला विचारत आहे तुम्ही उद्या मुंबईला जाल का. विल यू गो टू मुंबई टुमारो. विल यू स्टडी टुमारो, तुम्ही उद्या अभ्यास कराल का. विल यू वर्क टुमारो, तुम्ही उद्या काम कराल का. विल यू लर्न इंग्लिश टुमारो, तुम्ही उद्या इंग्रजी शिकाल का. विल यू रीड नॉवेल टुमारो, तुम्ही उद्या नॉवेल वाचाल का. कोणतीही गोष्ट उद्या कराल का. विल यू टीच मी टुमारो, तुम्ही मला उद्या शिकवाल का. विल यू टीच मी टुमारो. आता कोणतीही गोष्ट उद्या फ्युचर मध्ये, फक्त उद्याच नाही तर फ्युचर मध्ये, सध्या जे मुवमेंट आहे, सध्या मी तुम्हाला शिकवत आहे करंट मुवमेंट झाली, याच्यानंतर जे काही कराल का,
कोणतीही गोष्ट तुम्ही कराल का, कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही कराल का, तर काय स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे, विल नंतर सब्जेक्ट नंतर वर्बचा पहिला फॉर्म, विल नंतर काय घ्यायचं आहे, सब्जेक्ट नंतर वर्बचा पहिला फॉर्म, विल यू नंतर जे तुम्ही कराल का, जर तुम्ही उद्या हॉकी खेळाल का, विल यू प्ले हॉकी टुमारो, तुम्ही उद्या तो छावा मूवी बघाल का, विल यू वॉच छावा मूवी टुमारो, तुम्ही कोणती गोष्ट उद्या कराल का, तर कशाने प्रश्न विचारायचा, विल यू. नेक्स्ट बघूया, आर यू इटिंग, म्हणजे तुम्ही हे गोष्ट करत आहे का, ऑनगोईंग आहे का, चालू आहे का. जसं आर यू इटिंग, इथे मी जोडतो ना, आर यू इटिंग नाव म्हणजे तुम्ही सध्या खात आहे का. आर यू प्लेइंग फुटबॉल नाव, तुम्ही सध्या फुटबॉल खेळत आहे का. आर यू लर्निंग इंग्लिश नाव, तुम्ही सध्या इंग्रजी शिकत आहे का. आर यू प्लेइंग ऑन द ग्राउंड नाव, तुम्ही सध्या ग्राउंडवर खेळत आहे का. आर यू कुकिंग फूड नाव, तुम्ही सध्या स्वयंपाक बनवत आहे का. आर यू ड्रायव्हिंग नाव, तुम्ही सध्या कार चालवत आहे का. आर यू ड्रायव्हिंग कार नाव, तुम्ही सध्या कार चालवत आहे का. तुम्ही कोणती गोष्ट सध्या करत आहे का, याचा जर प्रश्न विचारायचा असेल तर आर नंतर काय घेतला, सब्जेक्ट घेतला यू, नंतर काय घेतलं, वर्बला आयएनजी, काय घेतलं, वर्बला आयएनजी. आणि कोणतीही गोष्ट कधी करत आहे, आता करत आहे का, किंवा दिवसभरात तुम्ही करत आहे का, हे गोष्ट नाउडेज तुम्ही करत आहे का, या दिवसात तुम्ही करत आहे का. तर तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहे का, आर यू ट्रॅव्हलिंग. तुम्ही पोहत आहे का, आर यू स्विमिंग. तुम्ही धावत आहे का, आर यू रनिंग. तुम्ही चालत आहे का, आर यू वॉकिंग. तुम्ही दरवाजा बंद करत आहे का, आर यू क्लोजिंग द डोर. तुम्ही कपडे विकत आहे का, आर यू सेलिंग क्लोथ्स. तुम्ही कपडे विकत घेत आहे का, आर यू परचेसिंग क्लोथ्स. कोणतीही गोष्ट करत आहे का, प्रेझेंट मध्ये करत आहे का, तर आर यू वर्बला आयएनजी. पास्ट मध्ये करत होते का, वर यू वर्बला आयएनजी. पास्ट मध्ये कोणती गोष्ट करत होते का, तर त्यासाठी समोरचं स्ट्रक्चर आहे वर यू आणि वर्बला आयएनजी, वर्बला आयएनजी. कोणती गोष्ट करत होते का, कोणती गोष्ट करत होते का, वर यू वर्बला आयएनजी. कोणती गोष्ट सध्या तुम्ही करत आहे का, करत आहे का. नेक्स्ट, कोणती गोष्ट करता का प्रेझेंट मध्ये करता का, किंवा त्याचा एक्झॅक्टली मिनिंग आहे तुमचं डेली रुटीन आहे का, करत असता का, करत असता का, असं जरी विचारायचं असेल तर कशाचा वापर करायचा, डू त्यानंतर यू त्यानंतर वर्बचा पहिला फॉर्म, डू यू वर्बचा पहिला फॉर्म. कोणती गोष्ट केली का, भूतकाळामध्ये कोणती गोष्ट केली का, डीड यू वर्बचा पहिला फॉर्म, तर हे बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणं गरजेचं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये डाऊट असेल तर तुम्ही इंग्रजी बोलू कसे शकणार. तुम्हाला सेंटेन्स मेकिंग मध्ये डाऊट असेल तर हाऊ कॅन यू स्पीक इंग्लिश. दॅट इज द थिंग यू नीड टू अंडरस्टँड and you need to practice regularly. Definitely over the period of time you can speak English fluently. First most thing, you have to inculcate in your mind, that is you must be habitual with English language, then definitely you can speak English whatever you want to speak. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता, पण कधी जस्ट तुम्हाला तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील. If you have any query related to these commonly used sentences, you can comment in the comment box. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.